ॲडमिट केलं. दुसऱ्या दिवशी झाकून लपून नाही, दिवसा म्हणजे मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलेलो आहे. त्यांच्या निवासस्थानी भेटलं, तब्येतीची विचारपूस करायला. तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. पंकजा मुंडे निवडून आल्या तर काहीतरी मंत्री झाल्या तर तुम्ही त्यांना शुभेच्छा देणार का? तर ते म्हणले होते अजिबात देणार नाही, जवळ करणार नाही. जे मला पाडायला उठले त्यांना मी शुभेच्छा देणार नाही. आणि आता तर ह्या माणसानं तर आपल्या समाजाच्या बांधवाचा खून केलाय, मर्डर केलाय, क्रूरपणे हत्या केली. त्याला भेटायला कसं काय गेलो मग तुम्ही? लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या विरोधातच राहणार. फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो. ॲडमिट केलं. दुसऱ्या दिवशी झाकून लपून नाही, दिवसा म्हणजे मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलेलो आहे. त्यांच्या निवासस्थानी भेटलं, तब्येतीची विचारपूस करायला. तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या विरोधातच राहणार. फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर त्याच्यात गजब करण्यासारखं काय? 4.5 तास भेट झाली. बावनकुळे आणि तुमची पण भेट झाली. माझ्या आणि बावनकुळे साहेबांची आता भेट होईल. नाही, तुम्ही बावनकुळे साहेब आणि माझी आता भेट होईल. बावनकुळे साहेब असं म्हणाले, चुकीचं साहेब असं म्हणाले की माझी धनंजय मुंडे आणि धस यांची 4.5 तास चर्चा झाली. त्यांनाच बोला, मला विचारू नका. मी जे परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे ते धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलेलो आहे. आणि तब्येतीची चौकशी करणं याच्यात गैर नाही. संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा काही संबंध नाही. कृपया जोडू नये. कोणाची मध्यस्थी नाही, काय नाही. रात्रीच्याला दवाखान्यात नेलं होतं. का दवाखान्यात नेलं? भरणे मामाने यांनी दवाखान्यात नेलं होतं अशा प्रकारची मला माहिती मिळाली. म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून आलो. या भेटीनंतर पुढे काय चर्चा झाली? काहीही चर्चा झाली नाही. फक्त तब्येतीची विचारपूस केली. माझा मी निघून आलो. त्यांना 4.5 तास फक्त तब्येत. 4.5 तास कोण म्हणलं? बावनकुळे साहेब म्हणले तर माझे आणि त्यांच्या निवासस्थानी भेटलो. दवाखान्यात आदल्या रात्री नेलतं. परवाची गोष्ट आहे मला वाटतं. मी भेटलो आणि भेटल्याच्या नंतर पुन्हा एकदा बाहेर आल्यावर मी काय केलंय हे तुम्हीच पाहून घ्या. पुढच्या 1-2 दिवसात आणखी नवीन काही मी सांगणार आहे, त्यावेळेस तुम्हाला कळेल. तुम्ही जे म्हणताय धनंजय मुंडेचा राजीनामा घेणार नाही, धनंजय मुंडेचा राजीनामा मागितला नाही. हे बघा, मी अजून मागितलेला नाही. मी हे पहिल्यापासून म्हणतो. त्यांचा राजीनामा कोण मागतंय? त्यांच्या पक्षाचेच लोक आणि सर्व लोक, इतर लोक जे आहेत ते राजीनामा मागतायत. त्यांचा पक्ष, त्यांचे पक्षाचे वरिष्ठ त्यांच्या बरोबर राहत आहेत आणि त्यांचा राजीनामा घेणं न घेणं हे सर्वस्वी अजितदादा पवार यांच्या हातात आहे. लढा सुरू राहणार. लढा सुरूच राहणार आहे. लढा हे लोक फाशीवर जाईपर्यंत राहणार आहे. गरिबांच्या लेकरांच्या न्यायासाठी आपण लढलात म्हणून या तरुण समाजानं त्यांच्यावरती खूप मोठा विश्वास दाखवला होता आहे. परंतु एवढ्या राजकारणाच्या आणि सत्तेच्या एवढा आरी जाऊन समाजाशी दगाफटका करणं हे योग्य नाही. कारण लोकांकडून ही होईल कदापिही अपेक्षा नव्हती. कारण त्याची आठवण म्हणून करून देतो तुम्हाला मी जाहीरपणानं आणि मुद्दाम म्हणून करून देतो. मला या गोष्टीची गरज नाही तरीही मी आठवण करून देतो. त्यांना एकदा पत्रकार बांधवाने आपला प्रश्न विचारला होता, पंकजा मुंडे निवडून आल्या तर काहीतरी मंत्री झाल्या तर तुम्ही त्यांना शुभेच्छा देणार का? तर ते म्हणले होते अजिबात देणार नाही, जवळ करणार नाही. जे मला पाडायला उठले त्यांना मी शुभेच्छा देणार नाही. आणि आता तर ह्या माणसानं तर आपल्या समाजाच्या बांधवाचा खून केलाय, मर्डर केलाय, क्रूरपणे हत्या केली. त्याला भेटायला कसं काय गेलो मग तुम्ही? आज तुम्ही हे म्हणजे शॉकिंग आहे. हे ऐकायला शॉर्ट बसल्यासारखं वाटतंय, पण वाटत नाही. तरी पण आणखी नाही, मला विश्वास वाटत नाही की ते गेले असतील. कारण मी बघितलं नाही. अचानक आपल्या बांधवांचे
फोन आले म्हणून मी आलोय. मला वाटत नाही आणि विश्वासही बसत नाही. येस येस सर येस येस हो येस येस एक सेकंड नाही काढत हो सर नाही काढत येस सर येस हो सर आता ताई ते कशासाठी गेले काय गेले आता मला हे आताच खरंच सांगता येणार नाही. पण हे या राज्यानं खूप विश्वास टाकला. या राज्यातल्या गोरगरिबांनी त्यांना आयकॉन मानायचा सुद्धा प्रयत्न केला होता आणि समाज इतका मानायला लागला होता. आणि मी सुद्धा सांगितलं होतं, जाहीरपणाने सांगतो, मी पण सांगितलं होतं की समाजासाठी लढतोय हा माणूस, अजिबात उघडं पडू देऊ नका पोरांनी. पुरे जिल्ह्यातले राज्यातले पोरं एका बाजूने उभा राहा, अजिबात ह्या माणसाला उघडं पडू द्यायचं नाही, ताकदीनं उभा राहायचं. आणि समाजाने काय कमी नव्हतं केलं, समाजाने खूप बहुमतानं निवडून दिलं होतं. माझ्या मतानं ते ज्या पक्षात होते त्या पक्षाचे उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस इतकी लीड दिली नव्हती, इतक्या गरिबांच्या लेकरांनी त्यांना लीड दिली होती. इतकं तुटून काम केलं. 300-325 पोरं ताई अशी आहेत की त्यांनी धसान्नाचं कधी तोंडही बघितलं नव्हतं. पण ह्या वेळेस तुटून पडून 73 गावं फिरवायचं काम त्या लोकांनी केलं होतं. इतक्या लवकर देशमुखांचा संतोष भायाचा विषय सोडून ते इतक्या लवकर पळ काढतील आणि समाजाला संकटात सोडून जातील आणि उन्हात पडलेलं देशमुखांचं घर त्याच्यावरती इतक्या लवकर छत्रही धरलेलं जाळून टाकतील कधीही वाटलं नव्हतं. पण माझ्या तोंडातून एखादा शब्द जाण्याऐवजी मी थोडीशी आधी खात्री करतो ताई या विषयाची